काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असताना आणि अवघ्या आठवडाभरावर रमजान ईद सण येऊन ठेपलेला असताना नाशिकमध्ये मात्र मुस्लिम समाजात मोठा तणाव निर्माण झालाय. नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात राहणाऱ्या एका हिंदू तरुणानं मुस्लिम समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांची मुलगी फातेमा जोहरा रझी अबोह यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट इंस्टाग्रामवर टाकल्यानं बुधवारी रात्रीच्या सुमारास मोठा तणाव निर्माण झालेला आहे. इंस्टाग्रामवर केलेल्या या पोस्टला हिंदू मुस्लिम वादाची किनार आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत मुस्लिम समाजाकडून रस्त्यावर अनेक ठिकाणी रास्ता रोको करत वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान संतप्त झालेल्या मुस्लिम समाजाकडून यावेळी सार्वजनिक वाहतुकीची सेवा देणाऱ्या सिटीलिंक बसला टार्गेट करत अनेक सिटीलिंक बसचे मोठे नुकसान करण्यात आलेले आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या समोर हजारोंचा जमाव एकत्र येऊन यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत नाशिक शहराच्या उपनगर, द्वारका, जुने नाशिक आदी परिसरात मुस्लिम बांधव रस्त्यावर ठिय्या मांडून होते. दरम्यान पोलिसांकडून पोस्ट व्हायरल करणाऱ्या संशयित संकेत सौदागर याला तातडीनं ताब्यात घेण्यात आलेला आहे. रात्री उशिरा संशयिताला ताब्यात घेतल्यामुळे काही प्रमाणात तणाव निवळलेला आहे. मात्र आजही गुरुवारी शहरात तणावपूर्ण शांतता कायम आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.